शेततळे HDP लाईनिंग संपूर्ण माहिती पाहूया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शेततळ्याला HDP लाईनिंग कसे लावले जाते आणि त्याचे फायदे काय आहेत. सध्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की मोठ्या शेततळ्याच्या आत काळे HDPE प्लॅस्टिक बसवण्याचे काम सुरू आहे. मित्रांनो, आजच्या काळात पाण्याची समस्या खूप मोठी झाली आहे. पाऊस कमी झाला किंवा पावसात खंड पडला तर पिकांना पाणी देणे कठीण होते. अशा परिस्थितीत शेततळे हे शेतकऱ्यासाठी वरदान आहे. यासाठी शेततळे तयार करण्यासाठी सर्वप्रथम जागेची निवड केली जाते व त्यानंतर JCBच्या साहाय्याने खोदकाम केले जाते. त्यामध्ये शेततळ्याची खोली आणि आकार जमिनीच्या परिस्थितीनुसार ठरवला जातो. मग पुढे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर तळ आणि बाजू व्यवस्थित समतल केल्या जातात. त्यानंतर HDP लाईनिंग टाकली जाते. ही लाईनिंग मजबूत प्लॅस्टिकची असते आणि अनेक वर्षे टिकते. यामध्ये आपण जो HDPE लाईनिंग टाकली आहे ती 500 मायक्रॉन ची आहे. ही लाईनिंग बसवताना सर्व जोड व्यवस्थित वेल्डिंग करून जोडले जातात. जर जोड व्यवस्थित नसतील तर पाणी गळू शकते. त्यामुळे हे काम अनुभवी लोकांकडूनच केले जाते. त्यामुळे मित्रांनो, HDPE लाईनिंगची सर्वात मोठा फायदा म्हणजे पाणी जमिनीत झिरपत नाही. सामान्य शेततळ्यात बरेच पाणी जमिनीत मुरते, पण लाईनिंगमुळे जवळपास संपूर्ण पाणी साठवून ठेवता येते. यामुळे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही सिंचनासाठी भरपूर पाणी उपलब्ध राहते. ऊस, भुईमूग, सोयाबीन, भाजीपाला, फळबाग यांसारख्या पिकांसाठी याचा मोठा फायदा होतो. शेततळ्यात साठवलेले पाणी ठिबक सिंचन, तुषार सिंचन किंवा पाटाने सिंचनासाठी वापरता येते. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि उत्पादनात वाढ होते. म्हणून अनेक शेतकरी शेततळ्यामुळे वर्षभर शेती करू लागले आहेत. काही शेतकरी तर मासे पालन देखील करतात. त्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास मदत होते. व यासाठी शासनाकडून वेळोवेळी शेततळ्यासाठी विविध योजना अंतर्गत अनुदान देखील दिले जाते. ज्यामुळे आपल्या कृषी विभागाशी संपर्क करून माहिती घेणे आवश्यक असते व आहे.
व ह्यासाठी मित्रांनो शेततळे बांधताना योग्य जागा निवडणे, मजबूत लाइनिंग वापरणे आणि कामाची गुणवत्ता राखणे खूप महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये दिसत असलेले काम पूर्ण झाल्यानंतर या शेततळ्यात लाखो लिटर पाणी साठवता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला भविष्यात पाण्याची मोठी मदत होणार आहे. मित्रांनो, शेततळे बांधताना योग्य जागा असणे व खोली मजबूत असणे, लाइनिंग वापरणे आणि कामाची गुणवत्ता एकसारखी असणे ह्यामध्ये खूप महत्त्वाचे आहे. अनेक शेतकरी शेततळे केल्यामुळे वर्षभर शेती करू लागले आहेत. त्यामुळे शेतातल्या साठवलेले पाणी ठिबक सिंचन, तुषार सिंचन किंवा पाट सिंचनासाठी वापरता येते. यामुळे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सिंचनासाठी भरपूर पाणी उपलब्ध राहते. 12ही महिने आपण शेती करू शकतो. शेततळे तयार करताना सर्वप्रथम जागेची निवड योग्य केली पाहिजे. त्यानंतर JCBच्या साहाय्याने खोदकाम व लांबी रुंदी व्यवस्थित करून त्यामध्ये माती पांगवून काळे HDPE प्लास्टिक बसवणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे पाणी वायाला जात नाही व जमिनीत उन्हाळ्यात त्याचा उपयोग होतो. आता ह्या व्हिडिओमध्ये दिसत असलेले काम पूर्ण झाल्यानंतर शेततळ्यात लाखो लिटर पाणी साठवण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला भविष्यात कधी पाण्याची अडचण येणार नाही. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. संपूर्ण सहकार्य केले जाईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय जवान जय किसान.